हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने जगा, आपले आयुष करून जगा, कारण मरण हे कधी येऊ शकतं आणि यमराज कधी आपल्याला घेऊन जाऊ शकतो बरं का, एवढं मी सांगू शकते. तर चला आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. कालपर्यंत सगळ्यांनी आपल्या यूट्यूब व्हिडिओला पाहिलं की मला कसं मारहाण केली, कसं दगडाने मला मारण्यात आलं. ही वैशाली हाय कोण? ही वैशाली माझी चुलत जावे, म्हणजे तिचं माझं नवऱ्याचं माझ्या लग्नाच्या अगोदरपासून लफडं होतं. तर यांनी ही लपवून ठेवलं आणि अख्ख्या वस्तीला माहीत होतं लफड आहे, तरी पण नाही का त्याच्या घरच्यांनी माझी फसवणूक केली आणि त्यांनी जास्त माझी फसवणूक केली. त्यानंतर विषय खूप वाढत वाढत गेले. तर आपण आजच्या ज्या ब्लॉगमध्ये बघणार आहे त्या ब्लॉगमध्ये माझ्या नवऱ्याला वैशीला कोणत्या हॉटेलला न्यायचं होतं, मग वैशी कुठं सोय करणार होती, परत तिच्याच पुरीविषयी माझा नवरा किती घाण बोलते. तरी एखादी माझ्यासारखी आई असते ना, पहिल्यांदा जो कोण असेल त्याला पहिला मारून टाकला असता. आपल्या लेकराविषयी कोणी वाईट बोलत असेल तर माझा नवरा तिच्या लेकराविषयी पण किती वाईट बोलते बघा. आणि जी मुलगी आहे ती माझ्याकडे रेकॉर्डिंग ते आपण नंतरच्या याच्यामध्ये घेऊ, की माझा नवरा स्वतः मला ती जी वैशीची मुलगी आहे ती माझ्या नवऱ्यापासून झालेली आहे. आणि हे व्हिडिओ जे बनवायचे मला त्रास, तिला पण त्रास द्यायला मला आवडत नाही आहे, पण तिने माझ्या संसाराचं वाटोळं केलं. ती मला मारायला आलती, तिची सासू पण माझ्या घरी मारहाण करायला आलती. तिचा नवरा तर मला डायरेक्ट म्हणला होता की ती मोबाईलवर काही चुंबन घेतात का. मग आता ऐक बडव्या, तुझ्याविषयी पण तुझी बायको म्हणते 10 रुपयाचा बंद झाला आणि गुटखा लय खातोय. आणि सोमनाथ एकनाथ दरगुडेच सांगू दे गुटखा खाऊ दे वल्ली, त्याला काय पण जाऊ दे, घर तर चालू येतोय ना. पण त्याने नाही चालतं, ही रांडच घर चालवते. तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये 4च गोष्टी बघणार आहे, की माझा नवरा तिला भेटण्यासाठी किती तळमळत आहे, कुठं भेटायचं ती स्वतः सांगते बरं का, कुठं भेटायचं. पण माझा नवरा तिच्या मुलीविषयी घाण बोलतोय, परत तिच्या नवऱ्याविषयी बोलतोय, तिच्या मुलाविषयी बोलतोय. तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये आज एवढंच बघूया, कारण त्यांची लायकी काय दरगुड्यांची हे आपल्याला कळत. आणि सोमनाथ दरगुडे किती उचपात्या कर, माझ्या घरच्या काढ, माझ्या माझ्या पोरांच्या काढ, माझ्या काढ, मला काही फरक पडत नाही बघ. तू नाचायला लागलाय, मी नाचायला नाही लागले, कळलं का. ह्या यूट्यूबमधून एकच सिद्ध करणार आहे मी, की फौजी हा नावाला कलंक कदाचित असतो. सगळे फौजी मी तसं म्हणत नाही. कमेंट पण करताना सगळ्या फौजींनी नीट कमेंट करा, की आजचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग नीट ऐका. आणि मी म्हणते 100तून 3च फौजी चांगले असतील, बाकीचे फौजी सगळे भंगार असतील. पण मी सगळ्यांना दोष देत नाही, मी माझ्या नवऱ्याला दोष दे. सोमनाथ एकनाथ थोडे बेसेफ जवान आहे याची. चला आपण हा फिरस बघणार. चला युट्यूबला आपल्याला सुरुवात करूया. मला लागलं लॉकडाऊन उडून तुला पहिलं घेऊन जायचं बोलायचं, मग काय जाऊ माझ्या बस निघत नाही. बोलायचं मला नाही बोलायचं, काय सांगत काही नाही साहेबांना म्हणत होतं तू तिला घेऊन कुठं होती म्हणत होतं तू या आपण दोघी राहू. पुढं मरकळ जाऊ गेला सर, मरकळ जाऊ गेला सर. पोर आलेली होती ना, मग मला ती गाडी घेऊन आली. आपली वेळ पडली असती तिच्या घरी मग बसायला बोलला. हा तर गेला असं माझ्या गाडी. हा हा चांगली पुढं बघू पुढं आहे. अरे आखी नसली सारखी नाही काहीतरी टेन्शन काहीतरी टेन्शन तुझं बरं आहे का? दारू सोडून दिली गुटखा कुठे खाऊ दे, काय नाही दारू दिली सोडून. माहिती का, पण तरी करायला जाऊ दे, काम तर करतोय ना, घर तर चालेल व्यवस्थित. मग मला तेच म्हणायचं आपण आपल्याला कोणाला नाही बघायला लागलं पाहिजे. जाऊ दे आता आयुष्य मागून नाही लागलं ना तेवढं बाकी. आता काय आयुष्य गेलं तसं सगळं
आता काय राहील आता पोरगीचं लग्न झालं 2-3 वर्षांनी मिळलं काय टेन्शन घ्या पोरगाचं एकटं पोरग काय कुठं कामाला लागलं बरं बाया चांगलं नाही तुला माहिती आहे मी सांगा मी एक बायको ना पावलं माहिती पहिले गेला गाडी घेऊन बरं का मटणाने आठ समजू बरं का बायको काय म्हणली माहिती का म्हणजे तिनेच फोन केला असेल तुम्हाला तिला गाडी द्यायला मग त्या काय गाडी नाही म्हणलं काय हा ती काय मला फोन केलं म्हणलं एकदा दिदी आली होती बरं का अरे अक्षरले गाणं माहिती तुला माहिती अक्षरला काय विषय ना माहिती पुढे अक्षर केंद्र लागेल ना दिदीला घेऊन तुला आलता विचार आहे मला म्हणलं ती चॅन लावलं नाही रे नाही तर तिला ना तिकडे मध्ये घेऊन गेला असं मला म्हणलं हा ते ना मला म्हणला ती दिदीला आहे ना आता वयात आली नाही पोरगी त्याला काय वाटलं पटली तर पटली म्हणला दिदीला आहे ना ती लग्न जायचं होतं आणि म्हणलं तिला घेऊन गेलं म्हणलं तिच्या आई नाही गेली तिकडे डोंगरामध्ये कानोबाच्या वर तिकडे उजव्या साईडला रोड होतो ना मला तिकडे घेऊन जाऊन बोलायचं हा आणि पहिला गेला दिदी असेल हातून पोहायला जायला ना दिदी सगळं छाती कायम लक्ष कायम छाती लक्ष सांगायचं ना घरी माझ्या घरी कसं असायला भैयाला काय कळत असं नाही गाण बोलायचं तुला सांगत असतो नाही माहिती ना एकदा मार खाल्ले मार खायचा ना पुढं चंद्रनगरला खाल्लाय मार यायला मी त्याला इथेच म्हणलं अरे तिच्या घरी खात असतो म्हणलं तिच्या खात्या साडी चेक करता तुम्ही मला म्हणला तू काय गेलं आता म्हणलं तू काय गेलं म्हणलं आता आमचं प्रेम किती तुला काय सांगू नाही बरोबर नको तुम्हाला तेच आहे ना मी काहीच बोलू नाही म्हणलं आता काय तुला बोलणार मी काहीच बोलू नाही मी तू गावाला होता तुझ्या मोबाईल नव्हता ही तिकडे बोकायची म्हणलं तू जर तुझ्या मोबाईल कोणी विचारला कुठे काय झालं तर मला त्याची भीती वाटते बाकी पहिले ते तारा देऊन दे आणि ती दिदी इकडे यायची ना आणि ती पोरगी हिच्याकडे हा ती मिनीची पोरगी एक दिवस मी याला गेलो तिकडे जवळ केला तुला आमच्या मावशी तिकडं मी तिकडे पळून दरवाजा सोडून ठेवला होता आणि ती पोरगी नाही शानी होती मला चांगलं माहिती हिच्या जगळ्यात हात घालायची त्याला साक्षात नाही कधी असं घेऊन दिली घ्यायची ना हिच्याला चिंता घ्यायची नंतर मग त्याला काय केलं पोरगी आमची कोणी नाही का तिकडे कोण जाता कोणी जाऊन घुसली आतमध्ये किचन मध्ये आणि हिच्या दरवाजा घेतला लावून आतमध्ये काहीतरी चालला असेल आता ओळखून घे काय मला आणि तेवढं आधी तारा आली ती पूरला हाका मारती त्यांना कुठं बाहेर निघता आणि दिदी कुठं बसली दिदी वाटते बाबाच्या घरात बसली मग तिथे गेली ताराबाई म्हणजे तिला काय म्हणतात भाऊ मध्ये काय म्हणते तिला बाई म्हणजे बाई कुठे दिदी म्हणजे बाई आता इथंच होती बाई कुठे गेली तेव्हा मग ती बाई पळाली पोरगी पळाली बाहेर म्हणजे मी तिकडे येते लगेला माहिती का बरं झाली पोरगी लवकर काढून दिली हा आली का कधी हा पण त्या पूरला इकडे तिकडे नको तिथे लावून देत नव्हते आधी लक्ष नाही ती पूर्वी ना वयस्कर असते सोडून आता बाबू ना म्हणून मी खाली आलेली आणि बाबूला इथे जरा घाबरतोय माहिती का मला स्वतः पूर्वीच्या तोंडाला बाब्याला खरं बाबा कामाला गेला ना बाईचं काम करीत आता बाबू कामाला गेलेले ना म्हणून घरी ना म्हणून मी आलेली खाली बाबू कामाला त्याचं लक्ष जाते आई दोघांचे जेव्हा पुरे दोघं नाही हा ती बाई ना हा मग बाब्याला घाबरते ना अक्षर घाबरते तिच्या घाबरते बाबू आता जरा बोलायला ना बोलतोय आम्ही कामापुरतच बोलतो ना लोकल हॉल्ट आहे कोणतंच आहे मला एक दिवस सांगत होता पण बाबू मला म्हणलं ना काय गाडले त्यांच्या घरी सारखं अजिबात तिला नाही लावायचं भैयाला नाही लावायचं नाही तुला माहित नाही उलट पूर्वी त्यांचं काम झालं असं कारण मला काय म्हणायचं असला राग येऊन नाही घेतली ना आपलीच पोर आहे पडत्याने लक्ष टाकलं म्हणून आपल्याला काय राग यायला पाहिजे नाही पूर्वी मूठ झाली काय त्यात राग यायचा
हा कसं विचार करू मग मी ते मला कसं बघायचं? मी तुला पहिले तू म्हणलो होतं ना तुझ्या चालू त्या मुलीच्या पुढे होती तू म्हणले नाही तशी काय पूर्वी पण मी डोळ्याने पाहिलं ना मी बांधून झाली ना मागे एकदा हा आता मी पंचायला नाही का तिने दिली हा तिथून पुढं भाव उचलून द्या नसत्या नाही येत लक्ष होती पूर्वी तशीच ती पोली त्याला म्हणली होती म्हणलं ते नंबर घेत होता ना म्हणली तिकडे गेले मी तुला नंबर फोन करेन मग तिकडे मला भेटायला आज मग या चालू होती तिला हॉटेलला घेऊन जाईल बरं का ऐक मला हायला एक वेगळा दिवस सांगितलं तुला माहिती का सांगितलं पुन्हा माहिती का अच्छा मी तुला रागू नको येऊ आज पोरं बसली जातात मी बाईक सुद्धा साईडला पोहोचलो पोरामध्ये आता पोर त्यांनी चालू होता पोरापर्यंत आपलं ऐकून घ्यायचं आपल्या काय करायचं कोणाचं काही तर नाही म्हणला तिची आई आलाय काय मला लय राग आला बरं का पण हाने असा म्हणला मला राग मला येणार होता म्हणलं काय गेलं तुम्ही असं नालायक पण मला वाटलं माझ्याविषयी म्हणतो काय म्हणा रायडर्स पाहिजे होतं म्हणलं बरं का मग मला म्हणतो अरे म्हणला मी चालू तिच्या घराकडून आणि ती लगीला बसली म्हणला मी पुढे उभा आहे तरी उठा म्हणला आणि लगी करता करता माझ्यासाठी बोलत मी डोक्याला हात लावला म्हणलं अरे ती काय म्हणलं चांगली होली म्हणलं बरं का म्हणलं तू सांगतो काय म्हणलं ऐकायला म्हणलं एक बाई लगी करते तू पुढे उभा आहे लगी करी म्हणलं ते लाल ऐक नाही म्हणलं बरं का नाही म्हणलं असं तसं तुमच्या आईच्या गाडीत घातला पाहिजे म्हणलं एखाद्या काय आला फालतू घालता म्हणलं तुम्ही म्हणलं रस्त्यावर गैर लोकांची इज्जती मग गप झाला आता आहे हानी हा अरे सोम्या काय बोलावा तुला आणि काय नाही तिची लायकी आहे का रे ही जडीची तिच्या पोरीविषयी तू एवढा बोलतोय तरी तिच्या थोबाडतून हो नाही तू नाही हा आणि तुम्हाला लई झोपायची दोघांनी झालती तर आई घालायचं ना तू लग्न नव्हतं करायचं कुत्रिया तुझं अगोदर होतं ना तिचं तुझं लपडं तर तू लग्न नव्हतं करायचं ती काय जावाडीची ती अख्ख्या वस्ती संग जवतीची ते अख्ख्या वस्तीपासूनच संसार मोठा केलाय हा नवरा दारू पित नाही गुटखा खातो मग हिचं गुटखा हिला तोंड घ्यायला बरं गोड लागत होतं 2 पोरं काढली तोवर हिला नवरा गोड लागला आणि हिला सोम्या गोड लागला हिला नक्की लागतंय कोणतरी हा अगं ही झाडे मी तुझ्या कधीच वाटतं गेले नाही आणि कधी जाणार पण नाही कारण तुझं थोबडंच एवढं म्हातारी आहे तू तरी तुला उरव लोकांचे नवरे लागत होते आणि खरं म्हणजे वैशे तू माझ्या संसाराचं वाटोळ केलं म्हणून तुझे व्हिडिओ बनवायचे आहेत मला बाकी काही नाही अजून तर लई तुझे व्हिडिओ मी बनवणार तू माझ्या किती चौक्याचा तू चाकणला गेलेली चौकीमध्ये सगळीकडे गेलेली पण माझ्याकडे एवढे पुरावे आहे ना तुझे की तू माझ्या संसाराचा कसा खेळ केला ना सुरुवात तू माझ्या संसाराची केली आणि एंड मी करणार एवढं ध्यानात ठेव तुला पण एक मुलगी लग्न झाली तुझ्या मुलीचं हा शब्द लक्षात ठेव आणि ती मुलगी पण माझ्या नवऱ्यापासून झालेली ते पण रेकॉर्डिंग आहे माझ्या नवऱ्याचं की माझ्या नवऱ्याने किती जणांना म्हणलेलं ती माझ्यापासून झालेली म्हणजे माझ्या नवऱ्याने तुला काढून दिलेली पोरगी आहे ती बघ विचार कर आता बघू कोण जिंकते कोण माझं तर वाटोळ झालं आहे संसाराचं पण तुझ्या पोरीचा संसार चालू आहे एवढं हा शब्द लक्षात ठेव चला भेटूया यूट्यूब फॅमिली आजचा ब्लॉग तुम्ही जो पाहिला आहे त्या ब्लॉगमध्ये फक्त माझी ती कुत्री झवाडी जाव बघा ना आता आमच्या वस्तीतली एवढीशी पोरं म्हणतात ती मुतायला पण त्याच्यासमोर बसती मुतायला पण सगळं बोलती म्हणलं तिला एवढीशी मुलं पण वस्तीमध्ये नावं ठेवतात सगळ्यांना माहिती सोमनाथची पहिली ही रांडे ठेवलेली लग्नाच्या अगोदरची त्यामुळे विशेष नाही लग्न झालं तरी यांनी ते धंद केलं आणि लग्न झालं तरी तेच धंद करीत ते दोघं पण हां आणि याला काय तर हा काय म्हणतोय मला लई करीशी वाटत होते मला तुला हॉटेललाच न्यायची होती मग ती म्हणते मरकळ तिची मैत्रिणी मरकळ आणि मरकळला त्या दोघांना पकडलं त्या रूममध्ये मरकळला रोडला भेटला सगळं हे ते आता काय सांगू तुला आणि दाद्याला गाडी दिली अगं गाडी दिली तर माझ्या नवऱ्याने गाडी दिली तेव्हा पोराला मटण आणाय तू फोन केला मटण आणायची गाडी दे अगे जावाडी सांभाळा अजूनही तुझ्या पुरीचं लग्न झाले संसार तिचा वाचवायचा असेल तर कोणाच्या संसाराचं वाटू करू नको कळलं का चला मग यूट्यूब फॅमिली माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा हा एक BSF जवान दलिंद्रा कुत्रा दुसऱ्यांच्या पोरींचं वाटोळ करणारा आणि ही जवळी वैशाली संभाजी दरगुडे यांनी पण लय त्रास दिला मला हिची सासूनी त्रास दिला हिची सासू पण मला मारायला आली माझ्या सुनेचं नाव घेते म्हणून ही पण कुत्री माझ्या अंगावर आली होती माझ्या नवऱ्याने हिच्यावर मला पट्ट्याने काठीने हाणलेलं होतं तुम्ही कालच्या पण ब्लॉगमध्ये पाहिले तो तिला कसा सांगत होता मी कसा हाणत होतो तिला काय हाणत होतो आणि परत माझ्या कशा केशी करण्यात आल्या
मला कसं घरातून बाहेर काढण्यात आलं, सुरुवात कोणापासून झाली, ही सुरुवात आहे वैशाली दरगुडीपासून. आणि माझ्या अख्ख्या चिंचोशी सासरवाडीला, माझ्या चिंचोशी गावाला अख्ख्यांना माहिती, वस्तीवर म्हणा, गावात म्हणा, कदाचित कोणी पिंपळगाव चाकण वगैरे तिथलं कोणी असेल तर तुम्हाला जर खरंच चौकशी करायची असेल तर दरगुडी वस्तीवरती म्हणायचं सोमनाथ दरगुडे म्हणून फौजी आहे आणि वैशाली दरगुडे संभाजीची बायको आहे. ह्या दोघांचं काही लफडं होतं का, यांना कुठं कुठं पकडलं होतं, कुठं कुठं नव्हतं पकडलं, हे सगळं तुम्हाला लोक सांगतील. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आपले व्हिडिओ आवडत असतील आणि खरंच लोकांचे, महिलांचे जीव वाचवायचे असेल तर माझे व्हिडिओ नक्की शेअर करत जा. की एका नवऱ्यापासून बायकोला त्रास होत असेल तर तिने हसत खेळत नवरा सोडावा, कारण त्रास सहन करण्यात काहीच अर्थ नाही आहे. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर सगळ्यांना बाय बाय.